निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत। आम्ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनेक असे कामं केले आहेत की आम्ही नगरसेवक नसताना देखील आमच्या भागामध्ये एवढा मोठा विकास केलेला आहे की तो विकास आमच्या भागातील लोक सांगतील तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील मातोश्री रमाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, प्रभाकर महाराज सम्राट चौक असेल, हनुमान नगर असेल, मड्डी भवानी पेठ वस्ती असेल, शिळगीचा भाग असेल, हिप्परगा असेल, पोपले वस्ती असेल, ह्या भागामध्ये अनेक समस्या आहेत। जसा आम्ही मातोश्री रमाई आंबेडकर हाऊस योजना प्रभाग क्रमांक 4 मध्ये राबवली आहे, अशीच योजना आमच्या माता रमाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, पोपले वस्ती असेल, शिळगीचा भाग असेल, मड्डीचा भाग असेल, अशा ठिकाणी जसा विकास ह्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी धारावी सारखी समस्या महाराष्ट्रामध्ये धारावीमध्ये जशी झोपडपट्टीचा विकास झालेला आहे तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। आणि तो विकास करण्यासाठी आम्हाला पुरेपूरी ताकद आदरणीय सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी निश्चित असणार आहे। कारण गेले अनेक वर्ष आम्ही मालकांच्या आदेशावर आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम निष्ठावंतपणे करत आहोत। आणि ह्या प्रभाग क्रमांक 1 चा ज्या माझ्या माता भगिनी असतील ह्यांचा देखील आम्ही जो कोणी त्या महिलांच्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या देखील आम्ही पूर्णपणे सोडून त्या भागातले ड्रेनेज लाईन असेल, गटार असेल, लाईटचे दिवाबत्तीचा विषय असेल, रमाई हाऊसचा विषय असेल व त्या भागातील माझ्या भीमसैनिक युवकांचा बेरोजगारीचा विषय असेल ते देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी लावू। कारण माझे अनेक उद्योजकांचे संबंध आहेत, अधिकाऱ्यांचे संबंध आहेत, त्या माध्यमातून त्या आमच्या भागातील उद्योगधंदा व ज्या ठिकाणी आमच्या ओळखीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांना कोणाला हाताला रोजगार जाईल त्या लोकांना अतिशय प्रामाणिकपणे आम्ही रोजगार देऊ हे त्या ठिकाणी सांगून प्रभाग क्रमांकचे निश्चित उमेदवार आदरणीय माझे गौतमभाऊ कसबे भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म भरले आहेत आणि खरोखरच ते निश्चित उमेदवार झालेले आहेत। मी खरोखरच मालकांचा व भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई तळवलकर असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेत्यांचा मी मनापासून आभार मानतो। जय भीम, जय। लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।